उपस्थित होत आहेत अशा सर्व ग्रामस्थांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे। नाणेफेकी जिंकली आपण पाहिलं या ठिकाणी वाया संघानं आणि प्रथम या ठिकाणी क्षेत्ररक्षण स्वीकारलंय। आपण पाहतोय राहुलजी असतील या ठिकाणी एक समालोचन कक्षामध्ये जी मात्र या क्रिकेट मॅचची आजच्या दिवसाची मात्र ज्यांच्या गोड आवाजात सुरुवात होईल। जाऊयात मैदानाकडे। ओव्हर टू राहुल सर। थँक्यू सो मच सचिनजी जुमारे सर, ज्यांना आपण ऐकताय अतिशय सुंदर आणि मनाला भावणारं निवेदन आपण या ठिकाणी एन्जॉय करतोय। सुरुवात दमदार झाली आहे। आकर्षक स्ट्रोक डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला सलामी देत असताना आजच्या रात्रीचा पहिला दमदार चौकार आलाय। इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावरती राज्य करणारे हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपतींना मानाचा त्रिवार मुजरा करूयात। आजच्या या तिसऱ्या रात्रीला सुरुवात झाली आहे। दमदार चौकार येतोय। 4 धावांच्या मदतीने सुरुवात झाली आणि यावेळेस आकर्षक स्ट्रोक पुन्हा एकदा पाहायला मिळतोय। 30 दिशा आणि तोच अंजाम। सरळ चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर। बॅटिंग करत असताना करण ऑन फायर। सलग 6 दुसरा चौकार। ठिकाणी आपण पाहतोय समालोचन कक्षामध्ये आमचे सोमनाथ दादा खाडे या ठिकाणी माफी असावी, आपण या ठिकाणी उपस्थित झालात। आमच्या विनंतीस मान देऊन आपलं या स्पर्धेमध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत। थँक्यू सो मच सचिनजी जुमारे। ही फार मोठी जबाबदारी असते। समालोचन कक्षामधनं समालोचन करणं सोपं आहे सचिन सर, मात्र निवेदन करणं मंचावरनं आलेल्या प्रत्येक पाहुण्याचा, प्रत्येक मान्यवराचा आणि व्यासपीठाची मानवंदना राखणं आणि व्यासपीठाची जी उंची आहे ती राखणं कुणाचंही काम नाही। आपलं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत आणि आम्ही आभार व्यक्त करतोय। मैदानावरती सुरुवात दमदार झाली आहे। सलामीची जोडी बॅटिंग करत असताना करण आणि निखिल या 2 फलंदाजांनी सुरुवात केली आहे। करण स्ट्राईक वरती आणि खऱ्या अर्थानं सर्जिकल स्ट्राईक अगदी सुरुवातीच्या 2 चेंडूंवरती करतोय। 2 चौकार येत आहेत। धावफलकावरती 8 धावा। नेक्स्ट बॉल। कमबॅकची गरज आणि यावेळेस पहा उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न आहे। बॅटवरती व्यवस्थित आला नाही आणि निश्चितच पॉइंटवरती चेंडूला गॅदर केलं। एक सिंगल धाव येते। धावफलकावरती जोडली जाईल। सेन्सिबल क्रिकेट खेळणं गरजेचं आहे। 5 षटकांचा मोठा फॉर्मॅट आहे आणि निश्चितच सुरुवातीलाच आपण पाहाल तर 3 चेंडूंवरती 9 धावा या ठिकाणी जोडतायत। करण आणि निखिल वारे संघासाठी सुरुवात करतायत। आकर्षक सुरुवात केली। पहिल्या 2 चेंडूंवरती 2 चौकार आणि 2 चौकारांच्या मदतीनं फ्लाइंग स्टार्ट यावेळेस आपल्या संघाला देत आहेत। बिनबाद 9 धावा धावफलकावरती। गोलंदाज तयार होतोय। गोलंदाजी मार्कवरनं आपण पाहताय अनंता राईट आर्म ओव्हर द विकेटनं यावेळेस इन स्विंगिंग डिलिव्हरी। अतिशय चांगला टप्पा पाहायला मिळाला। टप्पा खाल्ल्यानंतर आतमध्ये येतोय। स्वतःचा बचाव करत असताना निश्चितच खेळलेला हा फटका, कुठल्याही प्रकारची धाव नाहीये। चांगलं कमबॅक। चेंडू चांगले टाकणे गरजेचं आहे कारण पॉवर प्लेचं षटक 30 यार्डची पाबंदी असणारं षटक आपल्याला पाहायला मिळतंय। 9 फिल्डर 30 यार्डमध्ये असतात आणि निश्चितच त्यांची पाबंदी असताना गोलंदाजाला गोलंदाजी करणं हे अतिशय धोक्याचं असतं। व्ह्यूवर असणार तुम्ही पाहताय विकेट कीपर आहे। शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग पॉईंट आहे। कव्हर 30 यार्डमध्ये, निश्चितच मिड ऑफ 30 यार्डमध्ये, मिड ऑन 30 यार्डमध्ये। शॉर्ट स्क्वेअर लेगवरती अगदी पंचांच्या बाजूला तुम्हाला प्लेअर पाहायला मिळतोय 30 यार्डमध्ये। यावेळेस अपील केली आणि पंचांनी मात्र या ठिकाणी एकमेकांचा सल्ला घेताना पाहायला मिळत आहेत। लाऊड अपील आणि त्यानंतर एक चांगला निर्णय आपल्यापर्यंत पोहोचतोय। पहिला झटका मिळालाय बॅटिंग करणाऱ्या टीमला। पहिला फलंदाज माघारी परततोय। पहिली विकेट आलेली आहे मित्रांनो।
निश्चितच क्रिकेट खेळत असताना वेळेचं बंधन पाळणं सर्वांसाठी बंधनकारक असणार आहे. सुरुवातीच्या 4 षटकांसाठी तुम्हाला 20 मिनिटांचा अवधी आहे. जर 20 मिनिटांमध्ये 4 षटकं झाली नाहीत तर 5व्या षटकासाठी तुम्हाला एक अतिरिक्त प्लेयर 30 यार्डमध्ये घ्यावा लागेल. सूचना लक्षात घ्या. द रिव्हरलँड फार्म हाऊसचे ओनर विनायकदादा शेळके यांच्याकडनं सलगच्या 3 षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी असणार आहे. बॅटिंग करणाऱ्या टीम तळवडे बी या संघासाठी विनायकदादा शेळके आपलं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. चौकार हॅट्रिक साठी सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू हलक्या हाताने त्या ठिकाणी प्ले स्टिअर केलं. एक सिंगल धाव कंप्लीट करतायत. एका धावेची मदत येईल. धावफलकावरती जोडली जाईल. षटक पहिलं आपल्याला पाहायला मिळतंय. संमिश्र राहिलंय. गोलंदाज अनंता गोलंदाजी करतोय. सुरुवातीला 2 चौकार जरूर पाहायला मिळाले. त्यानंतर एक विकेट सुद्धा आली. एकंदरीत आपण पाहाल तर पहिलं षटक संपलंय. एक फलंदाजाच्या बदल्यात या ठिकाणी बनवल्यात त्या 10 धावा. बॅटिंग करतायत तळवडे बी. गोलंदाज अनंताला आपण पाहिलं. सुरुवातीच्या 2 चौकारानंतर त्यानं एक सुंदर कमबॅक आपल्या संघाला करून दिलंय. विकेट सुद्धा मिळाली आणि धावा सुद्धा रोखण्यात यश मिळालंय. धावफलकावरती आहेत त्या 10 धावा. वारे विपक्ष तळवडे बी अशी मॅच आजच्या रात्रीची पहिली मॅच या ठिकाणी पार पडतीये. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये चाललेला हा संपूर्ण कार्यक्रम स्पर्धेची 3री रात्र या ठिकाणी पार पडताना आपण एन्जॉय करत आहात. सर्व संघांना सूचना अतिशय महत्त्वाच्या आहेत. आम्ही वारंवार तुम्हाला सूचना देत आहोत. आपण वेळेत जर या ठिकाणी उपस्थित झाला नाहीत तर आयोजन समितीच्या वतीनं त्वरित 2 बॉलची पॅनल्टी या ठिकाणी इम्प्लिमेंट केली जाईल. वेळेत या, चांगले खेळा, यशस्वी व्हा. सर्व कर्णधारांना आणि संघ मालकांना सूचना आहे. विनंती लक्षात घ्या. एखादी टीम जर वेळेत उपस्थित झाली नाही तर त्वरित दुसऱ्या संघाला या ठिकाणी एंट्री दिली जाईल. अतिशय मानाची, अभिमानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा आपण पाहत आहे. स्वर्गीय सुनील वसंत झांजे स्मृतिचषक 2025 आणि या रजनीची 3री रात्र अतिशय दमदार आयोजन आहे. प्रत्येक संघाला खेळण्याची संधी मिळावी असं स्वप्न असतं. या ठिकाणी भरपूर संघ खेळण्यास इच्छुक आहेत. आपण जर येणार नसाल तर त्वरित या ठिकाणी दुसरा संघ खेळवला जाईल. यावेळेस पहा, शॉर्ट फाईन लेग वरती चेंडूला अडवण्यात थोडंसं अपयशी त्या ठिकाणी फलंदाज सुद्धा थोडासा स्किट होतोय आणि या दरम्यान आपण पाहाल एक सिंगल धावेचं योगदान येईल. धावफलकावरती जोडलं जाईल. स्कोर कार्ड पुढे सरकलं ते 11 या आकड्यावरती. षटक क्रमांक 2 ला सुरुवात झाली आहे. गोलंदाज ऋषी आलाय. पहिल्या चेंडूवरती डॉट, त्यानंतर एक सिंगल आली. बॅटिंग करत असताना करण आणि योगेश तळवडे बी या संघासाठी फलंदाजी करतायत. प्रणित शेळके यांच्याकडनं षटकार हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं पारितोषिक. भरपूर पारितोषिकांची या ठिकाणी आपण खैरात पाहत आहे. धावफलकावरती आहेत त्या 11 धावा. षटक क्रमांक 2 गोलंदाज ऋषी राईट मोर द विकेट. यावेळेस चांगला चेंडू, पुन्हा एकदा इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न होता. ऑप्स्टिकच्या अगदी बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूमध्ये कुठल्याही प्रकारचा संपर्क नव्हता. बाईचा इशारा येतोय. अवांतरची 1 धाव येईल. धावफलकावरती जोडली जाईल. स्कोर कार्ड आपण पाहाल तर 12, एक गडी बाद, 12 धावा धावफलकावरती. वारे विपक्ष तळवडे बी असा हा सामना. याच परिसरातील, याच बेल्टमधील 2 संघ खेळतायत. मजबूत टीम आहेत. या 2 संघांच्या दरम्यान चाललेला हा मुकाबला. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग स्वीकारली वारे टीमनं आणि फलंदाजीचं पाचारण या ठिकाणी केलंय ते तळवडे बीला. पुन्हा एकदा चांगला चेंडू गुडलेन स्पॉटवरती पिच केलं, थोडंसं राईज केलं, ऑप्स्टिकच्या बाहेरून आतमध्ये घेतलंय. कुठल्याही प्रकारे बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क होऊ दिला जात नाही. अतिशय दर्जेदार गोलंदाजी. सुरुवातीलाच आपण पाहिलं तर करण आक्रमक बॅटिंग करत होता, मात्र त्यानंतर त्याच्या पायात सुद्धा बेडा ठोकण्यात यश मिळालंय. सुरुवात चांगली केली, त्यानंतर मात्र कमबॅक केलंय ते गोलंदाजांनी. राईट मोर द विकेट. हा चेंडू फुलटोज आहे. मिस टायमिंग. यावेळेस संधी आणि संधीचं सोनं केलंय. सुंदर झेल. फलंदाज होतोय फेल. लागलेला हा दुसरा झटका बॅटिंग करणाऱ्या तळवडे बीला. योगेशचा खेळ संपला.
ला आपण सुरुवात करत आहोत. आजच्या दिवसाची पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. कळंबोली विपक्ष कालभैरव माळेगाव. दोन्ही संघाचे कर्णधार आपण त्वरित तयार राहायचंय. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. कळंबोली विपक्ष कालभैरव मालेगाव असा सामना असणार आहे यानंतरची मॅच. यावेळेस ओरपी चेंडू, फटका चांगला खेळलाय. फिल्डर आहे त्याला बीट करेल का हा प्रश्न आहे. उंची गाठली मात्र लांबी नव्हती. सुंदर झेल या ठिकाणी टिपला जातोय आणि आल्या पावली तंबूच्या आश्रयाला जात असताना बॅट्समन दयेश बाद. क्रिकेटच्या पंढरीमध्ये चाललेला हा क्रिकेटचा रणसंग्राम आजची तिसरी रजनी या ठिकाणी पार पडतीये. सामना आजच्या रात्रीतला पहिला आणि या पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहाल तर वार पलटवार सुंदर पाहायला मिळत आहेत. सुरुवात चौकारानं झाली होती, त्यानंतर आपण पाहताय तर कमबॅक करणारी गोलंदाजी यावेळेस आपण पाहताय वारे या संघाच्या वतीनं. षटक क्रमांक दुसरं ऋषीचं पाहायला मिळालं. अतिशय दर्जेदार गोलंदाजी केली. फक्त एक धाव त्यानं खर्च केली आणि 2 विकेट या ठिकाणी अर्जित केल्या. कंबरड मोडून ठेवणारी गोलंदाजी यावेळेस ऋषीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. सूचना अतिशय महत्त्वाची आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. सामना जर टाय झाला तर प्रथम विकेटचा विचार केला जाईल. ज्या संघाच्या विकेट कमी असतील त्या संघाला विजेता घोषित केलं जाईल आणि विकेट जर सेम असतील तर सामना टॉसवरती विजेता घोषित केला जाईल. 2 षटकं संपलेली आहेत. धावफलकावरती आपण पाहताय स्थिरावलेलं स्कोर कार्ड आहे 12 या आकड्यावरती. 12 ऑन द बोर्ड. 12 धावा धावफलकावरती आहेत. बॅटिंग करण्यासाठी कुमार आलाय. करण आणि कुमार या 2 फलंदाजांना इथून मात्र किल्ला लढवावा लागेल. स्ट्राइक एंडवरती बॅट्समन तयार. करण तिसऱ्या षटकाला सुरुवात. पहिलाच बॉल उलटा खेळण्याचा प्रयत्न होता आणि लाऊड अपील पंचांकडे केलंय. पंचांचं बोट आकाशाकडे जरूर गेलंय. निश्चितच या ठिकाणी आपण पाहताय थोडीशी तारांबळ फिल्डरच्या दरम्यान सुद्धा झाली आहे. पंचांचा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. काळजी करू नका. कुठल्याही खेळाडूवरती कुठल्याही संघावरती अन्याय होणार नाही. या ठिकाणी आपण पाहताय निश्चितच चांगला चेंडू आला. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूमध्ये व्यवस्थित संपर्क झाला नव्हता. कुमार शेळके यांनी जर षटकार हॅट्रिक मारली, नॉट आउट आहे. निश्चितच दोन्ही पंच एकमेकांशी सल्ला मसलत करून एक चांगला निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. पंच या 2 धावा ग्राह्य धरायच्या आहेत की नाही? यस, 2 धावा या ठिकाणी ग्राह्य धरल्या जातील. निश्चितच करणच्या बॅटमधनं या 2 धावा येत आहेत. चांगल्या पद्धतीने इथं गोलंदाजी करत असताना गोलंदाज समाधान लेफ्ट आर्म मारा. यावेळेस पहा कदाचित लेग स्टंपला सोडून चेंडू जातोय. पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहिली जाईल. वळतायत सांगतायत वाईट बॉल. अवांतरची खून करत असताना एका धावेची मदत येते. स्कोर कार्ड 15 या आकड्यावरती. हळूहळू धावगती वाढतीये. धावफलकाला संजीवनी प्राप्त होत असताना तिसऱ्या षटकात आपण आहोत. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. समाधान गोलंदाजी करतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं मारा करत असताना स्ट्राइक वरती कुमार आलाय. कुमार कडून भरपूर अपेक्षा टीमच्या आहेत. यावेळेस पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीनं खेळलेला फटका इम्प्रोव्हायझेशन केलं जाते. मात्र निश्चितच 22चा इशारा पंचांचा येतोय. धावा येणं गरजेचं. चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. मारली तर मनोज शेळके आणि प्रीतम शेळके यांच्याकडनं 1111 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालंय. बॉलर तयार होतोय. चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा. बॅट फिरवली मात्र बॅट आणि चेंडूमध्ये कनेक्शन नाही. विकेट किपरनं सुद्धा विकेट घेण्याचा प्रयत्न केलाय. चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी. विकेट किपर आणि गोलंदाजाची चांगली केमिस्ट्री तुम्हाला पाहायला मिळते. समाधान गोलंदाजी करतोय. समाधानकारक गोलंदाजी तो जरूर करतोय.
मात्र बाईच्या स्वरूपात एक चौकार जो आला तो मात्र इथं थोडासा अडचणीचा ठरतोय. स्कोर कार्डवरती थोडीशी वाढ झाली आहे. एकंदरीत आपण पाहिलं तर 19 धावा. षटक क्रमांक 3 चालू आहे. सुरुवातीच्या आकर्षक सुरुवातीनंतर आपण पाहाल तर थांबवण्यात यश मिळालं. ऋषीनं मात्र कंबरडं मोडून ठेवलं. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं त्यानं फक्त 1 धाव खर्च केली आणि 2 विकेट त्यानं ज्या मिळवल्या तिथून मात्र एक चांगलं कमबॅक वारे टीमचं आपल्याला पाहायला मिळालं. षटक 3 समाधान गोलंदाजी करतोय. समाधानकारक अद्यापपर्यंत गोलंदाजी राहिली आहे. लेफ्ट आर्म मारा. यावेळेस चांगला चेंडू उजव्या हाताच्या फलंदाजासाठी टप्पा खाल्ल्यानंतर बाहेर निघतोय. अतिशय दर्जेदार टप्पा. चेंडूवरती नियंत्रण चांगलं, गती परिवर्तन होतं आणि निश्चितच बोटांची जादू यावेळेस चेंडूवरती फिरवली. चेंडू फिरवला ऑफस्टिकच्या बाहेर निघतोय आणि फलंदाजाला कुठल्याही प्रकारचा अंदाज नाही. निर्धाव येतोय. चांगली गोलंदाजी सातत्यानं केली जात आहे. समाधान. यावेळेस हा चेंडू पहा निश्चितच चांगला टाकला होता. विकेट किपर बीट, शॉर्ट फाईन लेग बीट होतोय आणि प्रयत्न भरपूर केले फिल्डरनं त्या ठिकाणी. मात्र लॉंग स्टॉप एंडला अतिशय वेगवान आउटफील्ड आहे. चेंडू त्या ठिकाणी निश्चितच निघून गेलाय सीमा रेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा 4. चौकार आहे. पंचांचा इशारा. बाईचा हा चौकार येतोय. 4 धावा धावफलकावरती आपण जोडूयात. स्कोर कार्ड पुढे सरकलं 23 या आकड्यावरती. धावा येणं गरजेचं असतं. शॉर्ट टर्म क्रिकेट आहे. निश्चितच आपण पाहताय तर 30 चेंडू तुम्हाला खेळायला मिळतात आणि अशामध्ये अशा पद्धतीनं बाईच्या 2-2 चौकाराच्या धावा जर तुम्हाला मिळाल्या तर तुमच्या संघासाठी नक्कीच आत्मविश्वास वाढवणारे असतात. बॉलर तयार. समाधान. फुलटो चेंडू पुन्हा एकदा. आता मात्र सक्सेसफुल ठरलाय. चांगल्या पद्धतीने चेंडूला मिडल केलंय. फिल्डर पाठलाग करतोय. अडवण्याचा प्रयत्न जरूर करेल मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर. 3 फिल्डर धावले मात्र त्यांना चकवून सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. भाऊजी या ठिकाणी उपस्थित आहेत. मुकेश दाभणे भाऊजींना विनंती असेल आपण या ठिकाणी व्यासपीठावरती या आयोजनाच्या वतीने आपला या ठिकाणी मान सन्मान होईल. आम्ही आफ्टर इनिंग या इनिंग नंतर आपला मान सन्मान या ठिकाणी घेणार. स्वप्नास विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृती या ठिकाणी आपण जपतो आहोत. आलेल्या सर्व मान्यवरांचं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. कालच्या 2 दिवसामध्ये आपण पाहताय अतिशय दर्जेदार खेळ सुरुवातीच्या पहिल्या रात्रीमध्ये पहिल्या रजनीमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. टीम मालेवाडी पहिल्या दिवसामधनं आपल्याला क्वालिफाय झालेला पहिला संघ मिळाला पहिल्या रात्रीमधनं. त्यानंतर दुसऱ्या रात्रीमध्ये वडवली रॉणी हा संघ आपल्याला क्वालिफाय झालेला पाहायला मिळाला. निश्चितच आजची तिसरी रजनी कोण गाजवेल आज की शाम किसके नाम. 3 षटकं संपलेली आहेत. 3 षटकांच्या अंती आपण पाहताय धावफलकावरती 27 धावा. छोटासा पाणीवाला ब्रेक आपल्याला पाहायला मिळाला. स्ट्रॅटेजिक टाइम आउट. यानंतर कशा पद्धतीनं स्ट्रॅटेजी केली जाईल. 9.00 ची सरासरी धावा मात्र इथं आल्यात. इथं कशा पद्धतीनं पिकअप केलं जाईल, कशा पद्धतीनं इथून स्पीडअप केलं जाईल, धावा कशा पद्धतीनं वाढवल्या जातील, येणाऱ्या 12 चेंडूंवरती किती जास्तीत जास्त धावा कुठून काढल्या जातील हे आपल्याला पाहायचंय. टीम तळवडे बी संघासाठी संघाचा तारणहार करण मैदानाच्या आतमध्ये. सलामीचा फलंदाज अजून खेळतोय. त्याला साथ देत असताना कुमार मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक चालू होतंय 4. गोलंदाज ऋषी. वैयक्तिक खात्यातलं दुसरं षटक हलक्या हातानं त्या ठिकाणी समोर खेळलाय. फिल्डर येतोय, चेंडूला अडवतोय. सिंगल एकच धावेवरती संतुष्ट राहावं लागतं. चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी करतायत. टप्प्यावरती जर आपण पाहाल तर सुंदर नियंत्रण पाहायला मिळतंय. कुठल्याही प्रकारची घाई गडबड न करता टाकले जाणारे हे चेंडू. अतिशय भव्य दिव्य आणि चौफेर आउटफील्ड असणारं, फास्ट आउटफील्ड असणारं हे अतिशय सुंदर मैदान आणि अशा गोल मैदानात सुद्धा धावा बनवण्यात फलंदाजांना निश्चितच थांबवून ठेवलंय. नेक्स्ट बॉल. यावेळेस पुन्हा एकदा इम्प्रोवाइज केलाय. चांगल्या पद्धतीनं चेंडूवरती नजर होती आणि जसा चेंडू बॅटला कनेक्ट झाला या शॉटसाठी भरपूर प्रयत्न करतोय आणि आता मात्र सक्सेस झालाय करण. चेंडू सीमारेषेच्या बाहेर
विनायकजी शेळके यांच्याकडनं प्रत्येक चौकार आणि प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं कॅश प्राईज या ठिकाणी जाहीर झालेलं आहे. भरपूर बक्षिसांची खैरात तळवडे बी या संघासाठी या ठिकाणी विनायकदादा शेळके करतायत. गोलंदाज तयार. यावेळेस पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता. आता मात्र फसलाय. शॉट फाईन लेग वरती अप्रतिम झेल. फलंदाज माघारी परतत असताना लागलाय हा झटका. बॅटिंग करणाऱ्या डीजे ऑपरेटर भाऊंचं मनापासून कौतुक आपण करूया. आगरी कोळी समस्त महाराष्ट्राची आराध्य देवता आई एकविरेचं स्मरण आपण या ठिकाणी करत आहोत. अतिशय सुंदर वातावरण आहे संध्याकाळचं हे मनमोहक वातावरण. चारही बाजूला आपण पाहताय तर महाराष्ट्र ही संतांची भूमी आणि ही संत भूमीची थीम आपण आज या ठिकाणी वरई गावामध्ये आल्यानंतर वरईच्या या मैदानावरती आल्यानंतर आपण अनुभवतोय. क्रीडा नगरी आणि क्रिकेटची पंढरी या ठिकाणी अवतरित झालेली तुम्हाला पाहायला मिळेल मैदानावरती. तर मैदानाच्या बाहेर तुम्ही पाहताय सुसज्ज आणि भव्य दिव्य जे मंच आपल्याला पाहायला मिळत आहे. निश्चितच इथं आल्यानंतर असं वाटतं की एखादा हरिनाम सोहळा या ठिकाणी पार पडतोय की काय. आणि निश्चितच त्याला क्रिकेटची जोड अतिशय युनिक आणि भव्य दिव्य असं हे नियोजन आपण पाहताय. मनापासून कौतुक करूया वरईकरांचं आणि निश्चितच आयोजनकर्त्यांचं. दर्जेदार ही आयोजनाची मेजबानी संपूर्ण परिसराला आणि या कर्जत रायगडच्या खेळाडूंना ही सुंदर सोन्याची संधी. इथं मात्र आपण पाहताय मैदानावरती चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतायत. फलंदाजांना थांबवून ठेवण्यात यश मिळालं. इथं सुद्धा संधी होती. निश्चितच सोप्पा झेल ड्रॉप झाला आणि त्यानंतर जीवनदान मिळतंय. एक सिंगल धावे येईल. महेश मैदानात आलाय. लेफ्टी बॅट्समन. त्याच्यावरती जबाबदारी असेल ती मॅच फिनिश करण्याची. धावा त्याला बनवाव्या लागतील. संघासाठी इथून धावा बनवणं गरजेचं आहे. वारे संघासारखा मातब्बर संघ समोर आहे. त्यांच्यासाठी निश्चितच 50 ते 60 धावा तुमच्या पदरात जर असतील तर या ठिकाणी तुम्हाला चांगली फाईट करता येईल. स्कोअर कार्डवरती आहे 33 धावा. षटक क्रमांक चालू असताना चौथं. गोलंदाज ऋषीचं मात्र सातत्यानं कौतुक केलं जाईल. पहिलं षटक त्यानं हाताळलं फक्त एका धावेचं. इथं सुद्धा प्रचंड वेग. टप्पा खाल्ल्यानंतर कुठल्याही प्रकारचा आतापाता नव्हता. विकेटकीपरनं उरलेलं काम पूर्ण केलं. निर्धाव येतोय. चांगल्या पद्धतीनं षटकाची सांगता केली. 4 षटकं संपलेली आहेत. 4 षटकांच्या अंतिम स्कोअर कार्डवरती जर आपण नजर मारली तर जोडल्या त्या अद्यापपर्यंत 33 धावा. 33 ऑन द बोर्ड. 33 धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर. झांजे या ठिकाणी दादा आहेत. दादांना विनंती करेल आपण पाहुण्यांचा शुभ सन्मान करूयात. पाहुण्यांना निघायचे जरा. सो मी नंदकुमारजी झांजे दादांना विनंती करेल की आपण आदरणीय मुकेशजी दाभणे कर्जत तिवरे दादा या ठिकाणी उपस्थित झालेत. या स्पर्धेला भेट देण्यासाठी खऱ्या अर्थानं दादांचा शुभ सन्मान या ठिकाणी होईल. मी नंदकुमारजी झांजे सो या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती एक सन्मान होईल. मुकेशजी दाभणे यांना सन्मानित करण्यात येईल आदरणीय नंदकुमारजी झांजे दादांच्या शुभ हस्ते. तदनंतर मी या ठिकाणी श्रावणजी जाधव यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण रुपेश दादा मसे या ठिकाणी उपस्थित आहेत. दादाचं क्रिकेटवर असलेलं प्रेम आणि आपल्या गावची टीम म्हटली की दादा एक शुभेच्छा देण्यासाठी संपूर्ण माझ्या टीमला दादा देखील या ठिकाणी उपस्थित झालाय. दादाचा देखील या ठिकाणी यथोचित मान सन्मान आदरणीय श्रावणदादा जाधव यांना विनंती करेल आपण मायेची शाल आणि या स्पर्धेची आठवण एक सुंदर असं तुळशीचं रोपटं देऊन या ठिकाणी होईल. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सर. एक सूचना तुमच्यापर्यंत आम्ही देत आहोत. वारे संघानं सुरुवातीच्या 4 षटकांसाठी 4 मिनिटांचा अतिरिक्त वेळ घेतल्या कारणानं त्यांना 5व्या षटकासाठी एक अतिरिक्त प्लेयर 38 मध्ये घ्यावा लागलाय. पॅनल्टीचा सामना अगदी पहिल्याच सामन्यामध्ये आपण पाहत आहे.
थँक्यू सो मच सचिनजी जोमारे सर. आमचं निश्चितच काम आणि ज्या गोष्टी आम्हाला जमत नाहीत त्या गोष्टी तुमच्याकडनं पार पाडल्या जात आहेत. मनापासून अगदी आपलं धन्यवाद आम्ही व्यक्त करतोय. या ठिकाणी आपण पाहताय पहिला चेंडू सुंदर टाकण्यात यश मिळालं. निश्चितच लेग स्टंपला सोडून जातोय. वाईड बॉल येतोय. गती चांगली होती मात्र दिशा चुकीच्या असल्या कारणानं या ठिकाणी अवांतरची एक धाव धावफलकावरती जोडली जाते. स्कोअर कार्ड वरती जोडूयात. चांगला चेंडू, अतिशय दर्जेदार मारा केला जातोय. कुठल्याही प्रकारे फलंदाजांना रूम दिला जात नाही, संधी दिली जात नाही आणि जबरदस्त अटॅकिंग मारा या ठिकाणी करत असताना शेवटच्या अंतिम षटकाला सुरुवात झाली. कर्णधार प्रयाग येतोय स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेत असताना. शेवटचं अंतिम षटक, स्लॉकचं षटक, ज्या षटकावरती हल्लाबोल करण्यासाठी फलंदाज तयार असतात. महेश खेळतोय स्ट्राईक एंडवरती. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन. शॉर्ट पिच चेंडू पुल करण्याचा प्रयत्न, बॅटला स्पर्श झाला. शॉट फाईन लेगला बीट करत असताना दन 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 करत सरळ चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. मस्ट निडेड चौकार. नेक्स्ट मॅच असणार आहे कळंबोली आणि कालभैरव मालेगाव. दोन्ही संघाचे कर्णधार आपणास सूचना आहे आपण त्वरित तयार राहायचंय. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. सर्वांना विनंती आहे आपण सूचनांचं पालन करा मित्रांनो. हसा खेळा, शिस्त पाळा आणि क्रिकेटच्या मैदानावरती चांगला खेळ करून यशस्वी व्हा. चौकार आलाय, गरजेची होती आणि आलेली ही बाउंड्री आपण पाहताय. 4 धावांची मदत आली आहे. धावांची कोंडी फोडण्याचा प्रयत्न करत असताना इथं मात्र चांगला चेंडू बाउन्सर स्वरूपाचा ऑफस्टिकच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. आशाळभूत नजरेनं पंचांकडे पाहतोय. कदाचित वाईट बॉल मिळेल अशी त्याची अपेक्षा, मात्र अगदी यष्ट्यांच्या जवळून गेलेला, यष्ट्यांच्या वरून गेलेला हा चेंडू, सुंदर चेंडू पाहायला मिळाला. 3 चेंडू अद्यापपर्यंत प्रयागनं फेकलेत. धावा खर्च केल्यात 5. शेवटचा अंतिम षटक आणि या शेवटच्या अंतिम षटकामधील फक्त 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. प्रयाग गोलंदाजी करतोय. लेफ्ट हँडेड फलंदाज स्ट्राईक एंडवरती बॅटिंग करत असताना आपण पाहताय महेश. चला वेळेची काळजी घ्या, ऑलरेडी आपल्याला पॅनल्टी बसलेली आहे. यावेळेस पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीनं चेंडूला गॅदर केलं आणि डायरेक्ट हिट सुद्धा झाले. वाईट बॉल जरूर होता मात्र या वाईट बॉलवरती वाईट अवस्था झाली आहे. रनआउटच्या स्वरूपात अजून एक विकेट. फलंदाज माघारी परतत असताना झटका मिळाला तो बॅटिंग करणाऱ्या टीमला. स्कोअर कार्ड वरती जर आपण पाहिलं तर आहेत त्या 39 धावा, 39. सन्मानजनक धावसंख्या जरूर उभारली आहे मात्र इथून थोडासा फिनिशिंग टच देणं गरजेचं आहे. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि या 2 चेंडूंवरती जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न तुम्हाला करावा लागेल. धावा इथं जोडाव्या लागतील. स्कोअर कार्डला आकार द्यावा लागेल. 39 धावा अद्यापपर्यंत आहेत. चला स्पीडअप करा मित्रांनो. आपण फिल्डिंग करणाऱ्या टीमला पॅनलाइज करतो मात्र बॅटिंग करणाऱ्या बॅट्समनसाठी सुद्धा काही रूल्स असतात. हे सुद्धा आपल्याला पाळणं गरजेचं आहे. निश्चितच पहिला फलंदाज बाद झाल्यानंतर दुसरा फलंदाज जर वेळेत मैदानात गेला नाही तर टाइमआउटच्या नियमानुसार त्याला सुद्धा बाद दिलं जातं. अलीकडे आपण पाहिलं असेल तर विश्वचषकाच्या सामन्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीचे रूल्स आणि रेग्युलेशन पाळताना आपल्याला पाहायला मिळतात. अँजुले मॅथ्यू नावाचा फलंदाज पहिला फलंदाज ठरला जो टाइमआउटच्या स्वरूपात अंपायर्सनी बाद दिला होता. यावेळेस आपण पाहताय तर चेंडूची गुणवत्ता तपासली जाईल, चेक केली जाईल. पंचांचा इशारा येतोय. तिसऱ्या पंचांकडे मागणी सोपवलेली आहे. हाईट फॅक्टर चेक करायचा आहे. थर्ड अंपायर आम्हाला जोडले जात आहेत. निश्चितच तीनही पंचांचं आपण आवर्जून कौतुक करूयात. वैभव पाटील सर, सुनील तांडेल सर, विशालजी पाटील सर या ठिकाणी आपल्याला जोडले जात आहेत. चांगल्या पद्धतीनं विचार विनिमय करून अतिशय अनुभव जो आपल्या पदरात आहे तो अनुभव बरोबर मैदानात वापरताना पाहायला मिळत आहेत. यावेळेस हाईट फॅक्टरसाठी चेक केलं जात आहे. निश्चित चेंडू कुठून गेला, फलंदाजाचा स्टान्स कुठे होता, त्यानंतर चेंडूचा हाईट फॅक्टर काय होता, या सर्व गोष्टी पाहिल्या जातात आणि त्यानंतर आपल्यापर्यंत निर्णय पोहोचेल. येस, वाईड बॉल. हाईट निश्चितच थोडीशी चेंडूला जरूर होती मात्र चेंडू डीप होत होता. या अनुषंगाने आपण पाहताय तर वाईड बॉल घोषित केला जातोय. एक सिंगल येईल.
1+1 अशा 2 धावा या ठिकाणी येतील. धावफलकावरती जोडतायत 41 41 धावा स्कोर कार्डवरती. यावेळेस पहा मिस टायमिंग, फसलेला फटका, झेलची संधी आणि निश्चितच झेल त्या ठिकाणी टिपलाय. फलंदाज माघारी परतत असताना विकेट मिळाली. आहे धावफलकावरती जर आपण पाहाल तर 41 धावा, एक सन्मानजनक धावसंख्या जरूर उभारली आहे. फायटिंग टोटल जरूर दिसतंय. मात्र वारे संघाची फलंदाजी ज्या पद्धतीने आपण पाहताय तर या 41 धावा पुरेशा ठरतील का हा प्रश्न आहे. शेवटच्या षटकाचा विचार केला तर एक चौकार जरूर मिळाला. त्यानंतर मात्र गोलंदाजानं कमबॅक केलं. प्रयाग गोलंदाजी करतोय आणि चांगल्या पद्धतीने या ठिकाणी गोलंदाजी करतोय. गोलंदाजी भरपूर चांगली केली मित्रांनो. या ठिकाणी पुन्हा एकदा संधी मिळाली आहे, झेलची संधी आणि फलंदाज होतोय बाद. शेवटचा चेंडू आणि शेवट सुद्धा गोड, विकेट मिळाली. हॅलो, या ठिकाणी वरई गावचे ग्रामस्थ उपस्थित आहेत. आदरणीय नंदकुमारजी झांजे, त्याचबरोबर श्रावणदादा जाधव, हरिश्चंद्रजी झांजे, रमण मामा झांजे, विष्णू मामा झांजे, त्याचबरोबर मधुकरजी हारड, नारायणजी झांजे, तानाजी झांजे, भालचंद्रजी कडव आणि पंढरीनाथ झांजे आणि याच व्यतिरिक्त खूप सारे ग्रामस्थ इतरत्र देखील बसलेले आहेत. सर्व ग्रामस्थांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन या ठिकाणी स्थानपन्न व्हायचं आहे. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर, शेवटचा चेंडू आणि या शेवटच्या चेंडूवरती सुद्धा विकेट मिळतीये. चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली आणि संघासाठी अजून एक विकेट मिळवून दिली आहे प्रयागनं. शेवट गोड केलाय, हॅट्रिक संपादित करतोय आणि आजच्या रात्रीची पहिलीच आणि सुरुवातीच्या पहिल्या सामन्यामध्ये मिळवलेली हॅट्रिक कॅप्टन प्रयागनं ऑन फायर. बॅटिंग करत असताना निश्चितच तळवडे बी या टीमनं बनवल्या 41 धावा आणि 42 धावांचं टार्गेट या ठिकाणी ठेवलंय. 42 रन्स टू विन. वारे संघ मैदानाच्या आतमध्ये हे टार्गेट चेस करेल का की डिपेंड करण्यात यश मिळवेल. निश्चितच थोड्याच वेळात आपल्यापर्यंत सामन्याचा निर्णय काय असेल तो पोहोचेलच. तत्पूर्वी दोन्ही टीमला विनंती आहे, कळंबोली आणि कालभैरव मालेगाव दोन्ही संघाचे कर्णधार आपण मुख्य मंचावरती टॉससाठी यायचं आहे. ओव्हर टू सचिन सर. या ठिकाणी दोन्ही संघाचे संघनायक या ठिकाणी उपस्थित झाले, तर दोन्ही संघनायकांना या ठिकाणी विनंती असेल की आपण व्यासपीठावरती या. मुख्य व्यासपीठावरती नाणेफेकी केली जाईल. आदरणीय श्रावणजी जाधव साहेबांच्या शुभ हस्ते ही नाणेफेकी होईल. सो पाहुणे देखील या ठिकाणी उपस्थित झाले, तर दोन्ही संघाचे संघनायक आपण देखील या ठिकाणी आहात. विनंती असेल कळंबोळी आणि त्याचबरोबर मालेगाव संघाचे कॅप्टन आपण मुख्य व्यासपीठावरती यायचे नाणेफेकीसाठी. सोमनाथ सरांना विनंती असेल सर आपण व्यासपीठावरती या. आयोजक सांगतायत 2 दिवसात बाईट्स खूप कमी झाल्यात. सो आपण या नेक्स्ट मॅचसाठी नक्कीच दोन्ही कॅप्टनचे बाईट्स या ठिकाणी आपण घेणार आहोत. आणि यानंतरच्या इनिंगसाठी क्रिकेट क्षेत्रातील आमचे गुरुवर्य अजयजी डायरे सर या ठिकाणी एक उच्च शिक्षित नेतृत्व अजयजी डायरे सर देखील या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये जोडले जातील. सोमनाथ सरांना विनंती असेल आपण या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती. आणि मालेगाव संघाचे कॅप्टन आणि त्याचबरोबर कळंबोली संघाचे कॅप्टन दोन्ही कॅप्टन्स आपण लगेचच व्यासपीठावरती या ठिकाणी नाणेफेकी केली जाईल. चला मित्रांनो, दोनही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे आपण टॉससाठी या. राजेशजी भोईर मालेगाव टीमचे कॅप्टन आम्हाला जोडले जात आहेत, त्याचबरोबर कळंबोली टीमचे कॅप्टन सुद्धा आम्हाला जोडले जातील. नाणेफेकीचा कौल आपण करूयात. मान्यवर श्रावणजी जाधव सरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जाईल. मुख्य मंचावरती आपण दोनही कॅप्टनला पाहत आहेत.
इझान 11 कालभैरव मालेगाव टीमचे कॅप्टन राजेशजी भोईर आणि दुसऱ्या बाजूनं कळंबोली टीमचे कॅप्टन आम्हाला जोडले जात आहेत. वारे संघ आपण बॅट्समन पाठवा प्लीज. संतोष. दोन्ही टीमच्या दरम्यान आपण टॉस करत आहोत. आजच्या डी पोलमधील पहिला सामना अतिशय महत्त्वाची मॅच असणार आहे. मालेगाव आणि कळंबोली या दोन संघांच्या दरम्यान बिग फाईट मुकाबला. टॉस आपण करूयात. टॉस होतोय. निश्चितच कळंबोली संघाचा हा कॉल असणार आहे. हेड इज अ कॉल आणि टेल येतोय. अनुभवाचा वापर या ठिकाणी राजेश सरांनी केलेला आहे. माहिती आहे कुठला कॉईन कशा पद्धतीने स्विंग होतोय. टॉस जिंकताय 5 षटकांची मॅच. काय निर्णय? आम्ही बॅटिंग करू प्रथमतः. बॅटिंग करण्याचा निर्णय तुम्ही स्वीकारताय. निश्चितच काय स्ट्रॅटेजी असेल? धाडसी निर्णय आहे. 5 षटकांची मॅच. किती धावा बनवण्याचा प्रयत्न? कमीत कमी 55 ते 60 धावा बनवण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू. 55 ते 60 धावा बनवण्याचा प्रयत्न असेल. विशेष आपुलकीचा प्रश्न आहे. या ठिकाणी आल्यानंतर कसं वाटलं? आयोजन पाहिल्यानंतर कसं वाटलं? आणि निश्चितच या आयोजनात तुम्ही दरवर्षी खेळताय की निश्चितच यावर्षी येत आहे? हे नाईटचं आयोजन यावर्षी म्हणजे भरपूर 4-5 वर्षापूर्वी जे आयोजन झालं होतं त्यावेळी आम्ही खेळलो नव्हतो काही कारणास्तव. परंतु यावेळी जी संधी आम्हाला उपलब्ध करून दिली त्याबद्दल आयोजकांचे आम्ही मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. खरं तर या ठिकाणी खेळण्यासाठी भरपूर संघ तयार असतात, परंतु लिमिटेड संघांची स्पर्धा असल्याकारणाने त्यांना संधी मिळत नाही आणि आम्हाला संधी दिल्याबद्दल धन्यवाद. नक्कीच तुम्हाला संधी मिळते. या संधीचं सोनं करा. 5 षटकांची मॅच आहे. कळंबोलीसारखी ताकदवर टीम आहे. किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल? काय स्ट्रॅटेजी? खरं तर कळंबोली आणि आमच्या मॅच सारख्या होत असतात. आता हल्लीचं क्रिकेट असं आहे की कोणता संघ छोटा किंवा मोठा राहिला नाही. सर्वच संघ एक चांगला प्रकारचं प्रदर्शन करत असतात, परंतु खेळाडूंच्या मनामध्ये जी भीती असते ना का समोरचा मोठा फलंदाज दिसला किंवा मोठा गोलंदाज दिसला की अगोदरच घाबरून जायचं, मग त्यापासून दूर राहिलं पाहिजे. आणि आपला जो चांगला खेळ आहे, आपले जे चांगले खेळाडू खेळतात त्यांना संधी देऊन एक चांगला खेळ खेळावा. आणि कळंबोली आम्ही काय सर्व मित्रपरिवारासारखे आहेत, त्यामुळे जी हारजीत झाली काय ते जिंकले आम्ही जिंकलो, एक मित्राप्रमाणेच आमचा खेळ सातत्याने होत आला आहे आतापर्यंत. नक्कीच एका अनुभवी खेळाडूकडनं, अनुभवी कर्णधाराकडनं एक चांगलं बाईट आणि एक चांगला सल्ला तुम्हाला मिळतोय. कुठल्याही संघाला, कुठल्याही खेळाडूला घाबरून खेळू नका. चांगल्या पद्धतीने आपला नॅचरल गेम दाखवा. आणि निश्चितच खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करताय. ऑनलाईन प्रेक्षकांचा आम्ही मनापासून दिलगिरी व्यक्त करू. या ठिकाणी थोडासा वेळ आम्ही निश्चितच आपला सर्वांचा घेत आहोत. कळंबोली टीमचे कॅप्टन आम्हाला जोडले जात आहेत. आपुलकीचे प्रश्न असतात काही, निश्चितच त्यांच्या मनामध्ये काही गोष्टी असतात त्या या ठिकाणी सांगणं गरजेचं असतं, व्यक्त होणं गरजेचं असतं. टॉस जिंकला असता तर काय निर्णय असता? या ठिकाणी तुम्हाला फिल्डिंग करायची आहे. टॉस जिंकला असता तर निश्चितच फिल्डिंग घेतली असती आणि जे पाहिजे होतं तेच मिळालं आणि मॅक्स 45 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करेल. नक्कीच 45 धावांपर्यंत रोखण्याचा तुमचा प्रयत्न असेल. तुम्हाला सुद्धा आपुलकीचा प्रश्न. निश्चितच इथं आल्यावरती कसं वाटलं? वरईकरांचं हे आयोजन आणि त्यांचं मैदान आणि त्यांची ही विशेष थीम आहे. आपण पाहताय मैदानाच्या चारही बाजूला अगदी पंढरीचं स्वरूप आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि अक्षरशः ही संतांची भूमी या ठिकाणी क्रिकेटच्या मैदानावरती आणि वरईच्या या ऐतिहासिक क्रीडांगणावरती अवतरलेली आपल्याला पाहायला मिळते. या थीमविषयी आणि या आयोजनाविषयी काय सांगाल? मला तरी असं वाटतं आजपर्यंत कर्जतमधलं सर्वात बेस्ट आयोजन आहे आणि जिथे पांडुरंगाची साथ असते तिथे काही कमी नसतं. हे आतापर्यंतचं बेस्ट आयोजन आहे. नक्कीच एका शब्दामध्ये संपूर्ण सार या ठिकाणी तुम्ही सांगितलं आहे. आपला संपूर्ण अनुभव या ठिकाणी नक्कीच मैदानात सुद्धा दाखवा. खूप साऱ्या शुभेच्छा दोन्ही संघांना. टॉस जिंकला या ठिकाणी मालेगाव टीमनं, अर्थातच राजेशजी भोईर यांनी, आणि बॅटिंग स्वीकारली कळंबोली टीमला दिलं आहे फिल्डिंगचं पाचारण. तत्पूर्वी विद्यमान सामना जो मैदानाच्या आतमध्ये चालू आहे, बिग फाईट मॅच. निश्चितच सर्व प्रेक्षकांचे आम्ही मनापासून दिलगिरी व्यक्त करू आणि जाऊया समालोचन कक्षामध्ये, ज्या ठिकाणी आमचे समालोचक मित्र या परिसराचा दमदार आणि खऱ्या अर्थानं क्रिकेटच्या निश्चितच पंढरीला लाभलेला अनमोल हिरा अर्थातच अजयजी डायरे सर आम्हाला जोडले जात आहेत. थँक्यू सो मच. ओव्हर टू यू. धन्यवाद सोमनाथजी खाडे सर आणि सचिनजी जुमारे सरांचा आवाज आपण ऐकलात. तमाम क्रीडा रसिकांचं, सर्व खेळाडूंचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करून आपण तिसऱ्या रजनीला इथून सुरुवात करतो. 42चं टार्गेट आहे.
कुमार शेळकेचा हा चेंडू बॅक टू द बॉलर, हा चेंडू समोर कुमारकडे हा चेंडू आहे. आतापर्यंत स्कोर इथे धावा फलकावरती 9 धावा आहेत. 4 चेंडू आणि 9 धावा, 42चं टार्गेट आहे. वारे संघाने अत्यंत संयमाने सुरुवात केली. निकेत जो बॅटिंग करतो लेफ्ट हँड बॅटर, त्यांनी आतापर्यंत 6 धावा केल्यात आणि 3 व्हाईट बॉलचा मारा गोलंदाज कुमार शेळकेने केलेला आहे. 4 बॉल 9 धावा आहेत. पॉवर प्ले मध्ये तो गोलंदाजी करतो राऊंड द विकेटने. वाह, गुड बॉल, दांडी 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 गुल, बॅटर आउट. गरज होती या विकेटची, नितांत गरज होती, कारण कुमार शेळकेवरती 9 धावा आल्या होत्या आणि अशा परिस्थितीमधून वारे संघाची सलामीची जोडी थोडी हवी ठरत होती आणि अशा परिस्थितीमधून कुमारने एक ब्रेक थ्रू मिळून दिला आणि 9 धावा संख्येवरती पहिला झटका टीम वारे संघाला लागत असताना पॉवर प्ले मध्ये आता कुमार शेळकेचा एक शेवटचा चेंडू शिल्लक असेल. स्वर्गीय सुनील झांजे स्मृती चषक आपण पाहत आहात. अतिशय सुसज्ज असं क्रीडांगण वरई क्रीडानगरीमध्ये ही भव्य दिव्य नाईट टुर्नामेंट. आणि कुमार शेळकेचा अंतिम बॉल, लास्ट बॉल आहे. विकेट किपरच्या हातातून चेंडू निसटला, पंचांचा निर्णय आला व्हाईट बॉल. मागे टाकण्याचा प्रयत्न होता कुमार शेळकेचा, कारण आधीच्या फलंदाजाला त्याने आउट केलं. अगदी तसंच प्लॅनिंग कुमारचं आहे. कुमार तलवडे बी संघाकडून जेव्हा जेव्हा हा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलाय तेव्हा तेव्हा कुमार शेळके हा पॉवर प्लेचा विकेट टेकिंग बॉलर ठरला. आजही त्याने मैदानाच्या आतमध्ये एक विकेट संपादित केली आहे. अंतिम बॉल, लास्ट बॉल होता, फटका भारी आहे. पॉइंटला बीट करत चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने, अडवण्यामध्ये अनसक्सेसफुल ठरला खेळाडू. चेंडू सीमा षटकाचा खेळ संपला. 42चा टार्गेट असताना स्कोर पहिल्या षटकाच्या समाप्ती अंती 14 धावा. येणारे चेंडू असणारे तिथून टोटल 24 आणि जिंकण्यासाठी देखील धावा पाहिजेत त्या मात्र 28. खरं तर सोमनाथजी खाडे आणि सचिनजी जुमारे सरांचा आवाज आपण ऐकत आहात. अगदी मोजक्या शब्दात समालोचन सोमनाथजी खाडे सरांचं आणि अगदी मोजक्या शब्दात निवेदन आपण सचिनजी जुमारे सरांचं पाहत आहात. खरं तर संत तुकाराम महाराज यांची अभंगवाणी ऐकली की खरं तर संत तुकाराम महाराज म्हणतात, बोलावे बरे बोलावे खरे, कोणाच्याही मनावर पाडू नये चरे, थोडक्यात समजणे थोडक्यात समजावणे, शब्दामुळे दंगल शब्दामुळे मंगल, शब्दांचे हे जंगल जागृत राहावं, जिभेवर ताबा सर्व सुखदाता, पाणी वाणी नानी नासू नये. संत तुकाराम महाराजांची अभंगवाणी ऐकली की खरं तर मन प्रसन्न होतं. संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव महाराज आणि संत एकनाथ महाराज, खरं तर महाराष्ट्र म्हटलं ना तर संतांची परंपरा लाभलेली आणि महाराष्ट्राची संस्कृती खरं तर आज गरज आहे त्या गोष्टीची. प्रशांतदादा, नितीनदादा यांनी खरं तर जी यावर्षी जो देखावा उभा केला आहे, खरं तर मन प्रसन्न करणारं हे वातावरण आपण वरई क्रीडानगरीमध्ये पाहतोय. फटका बारी आहे प्रयागच्या बॅटमधून, चेंडू बाउंड्री लाईनच्या दिशेने. वारे संघाकडून प्रयाग हा हार्ड हिटर बॅटर आहे. जर का तलवडे बी संघाला या मॅच मध्ये आपली बाजू थोडी स्ट्रॉंग करायची तर प्रयागची विकेट या संघासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. पुन्हा एकदा प्रयागच्या बॅटमधून समोरच्या दिशेने लॉंग ऑफला बीट करत चेंडू चालला सीमा पार, बॅक टू बॅक बाउंड्रीज प्रयागच्या बॅटमधून.
प्रयागच्या या बॅटिंगने खरं तर सामन्यामध्ये आता विजयासाठी अवघ्या 20 धावसंख्येची गरज आहे. चेंडू 22 आहेत, धावा 20 पाहिजेत. गोलंदाजी तलवडे बीची आहे. प्रयागच्या बॅटमधून ऑन साइडला सलगचा तिसरा चौकार. संत तुकाराम महाराज स्टँडच्या बाजूने प्रयागचा लगातार तिसरा निलेशजी पवाली साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. विनंती असेल निलेश दादा पवाली यांना की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. थँक्यू डीजे. या 3 सलग चौकारांनी स्कोर पोहोचलाय. धावा फलकावरती धावा आहे टोटल 26. जिंकण्यासाठी अजूनही गरज आहे ती मात्र 16 धावा संख्येची. काय खतरनाक बॅटिंग साकारतोय प्रयाग. एका बाजूने ज्यावेळी कुमारने विकेट घेतली असं वाटलं की आता तलवडे बी संघाने देखील आपली बॉलिंग दाखवली, पण त्यानंतर आलेला गणेश थोडा महाग ठरतोय. डॉट बॉल इथून त्याने जरूर काढलाय. हा सामना जिंकण्यासाठी वारेस संघाला एकतर लगातार सातत्याने झटके द्यावे लागतील किंवा डॉट बॉल इथून टाकावे लागते. कारण तलवडे बी बऱ्याच दिवसानंतर नाईट टुर्नामेंटमध्ये पहिल्यांदा मैदानाच्या आतमध्ये वारे टीमच्या अगेन्स्ट आहे. प्रयागचा फटका, हवेचा वेध, उंच हवे चेंडू आहे. डाऊन दी बॉल खेळाडू, जजमेंट चुकलं आणि दुसऱ्याने चेंडू कव्हर केला. कॅच इथून ड्रॉप झाली, पण तोपर्यंत धावा घेण्यासाठी बॅटर प्रयाग आणि त्याच्या साथीला समीरला आपण पाहू शकाल. वारे टीम 42चा टार्गेट आणि वेगवान पाठलाग त्यांनी सुरू केला आहे. 28 पर्यंत संघ जाऊन पोहोचला. आता जिंकण्यासाठी अवघ्या 14 धावांची गरज आणि ओव्हर नंबर 2चा बॉलर गणेश हा शेवटचा चेंडू असणार. अर्थात 19 चेंडू आणि जिंकण्यासाठी 14 धावांची गरज. प्रयागच्या बॅटमधून ऑन साइडला हुक शॉट, डीप स्क्वेअर लेग मध्ये चेंडू जमिनीवरती आलाय. तोपर्यंत 2 क्षेत्ररक्षक पाठला करतात. लास्ट मोमेंटला चेंडू, खराब फिल्डिंग झाली. चेंडू सीमा पार, चौकार. ती धावा ऑनबोर्ड आहेत आणि जिंकण्यासाठी अवघ्या 10 धावांची गरज आहे. 18 चेंडू आणि 10 धावा. स्कोर आता चेंडूंपेक्षा धावा कमी राहिल्यात. अशा परिस्थितीमधून तलवडे बी संघाला हा सामना झुकवण्यासाठी एक खरं तर मेडन ओव्हरची आता गरज आहे. कारण मेडन ओव्हर टाकणारा जर गोलंदाज आला, मेडन षटक जर आलं तर कदाचित 12 बॉल 10 धावा पुन्हा सामना जिवंत होऊ शकेल तलवडे बी संघासाठी. कारण बऱ्याच दिवसानंतर मैदानाच्या आतमध्ये उतरणं, प्रॅक्टिसचा थोडा अभाव आणि त्यानंतर 5 ओव्हरमध्ये वरईच्या क्रीडानगरीमध्ये या सुसज्ज क्रीडांगणावरती 42 म्हणजे थोडं माफक आव्हान होतं. पण एक चॅलेंजिंग स्कोर ठरू शकला असता जर का पहिल्या 2 गोलंदाजांनी चांगला बॉलिंग अटॅक पेश केला असता. तर पण हरकत नाही आहे, इथूनही मॅच जिंकता येईल. क्रिकेट हे काही होऊ शकेल. कारण 18 बॉल आहेत आणि जिंकण्यासाठी 10 धावसंख्येची गरज आहे. नवीन बॉलर आले गोलंदाजीवरती शशिकांत. समोर बॅटर येतो मात्र समीर. ओव्हर द विकेटने पहिला बॉल समोर ड्राईव्ह केलाय. खेळाडू तैनात आहे. भरपूर वेगाने धावला खेळाडू. एनर्जी भरपूर आहे. हे सर्व यंग टॅलेंटेड प्लेयर. चेंडू आल्यानंतर चेंडूची वाट पाहत नाही तर चेंडूपर्यंत आपल्याला किती लवकर पोहोचता येईल हे आजकालच्या फिल्डरकडून पाहायला मिळतं. आणि एक सिंगल इथून आली. आता 9 धावसंख्येची गरज आहे. प्रयाग लवकरात लवकर या मॅचला फिनिश करण्याचा प्रयत्न जरूर करेल. पण शशिकांत हा सामना शेवटपर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न तलवडे बी संघाला जरूर करावा लागेल. कारण मॅच अजूनही दोन्ही टीमच्या बाजूने मिड विकेटकडे हा चेंडू ट्रॅव्हल होतोय. इथे देखील सिंगलवरतीच आता घाई नाही आहे. वारेस संघाला माहिती आहे की आता चेंडू भरपूर आहेत. सिंगल डबलने देखील या सामन्यामध्ये आपल्याला विजय साकारता येईल. विकेट टिकवायचे आहेत. समोरच्या टीमला ते वातावरण बनवू द्यायचं नाही की जेणेकरून आपल्या खेळाडूंवरती प्रेशर येईल, दडपण येईल. आणि विदाऊट प्रेशर फ्री स्टाईल बॅटिंग सध्या समीर आणि प्रयाग करतायत. 2 बॉल 2 सिंगल, 16 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती 8 धावसंख्येची. मागे आला होता समीर. विकेट किपरने चेंडू लेफ्ट केला. तोपर्यंत शॉर्ट फाईन लेगने चांगली फिल्डिंग केली. फिल्डिंगमध्ये इम्प्रूव्हमेंट करावी लागेल. 22च्या स्वरूपातली टीमच्या खात्यात ही धाव जाईल. धावा कशाही येऊ दे, वारे संघाला धावांची गरज आहे. 3 बॉल 3 सिंगल आल्या. शशिकांत शेळकेने इम्पॅक्टफुल बॉलिंगला सुरुवात केली आणि प्रभावित करतो आपल्या गोलंदाजीने. समीर आणि प्रयाग जे सेट बॅटर आहेत, ज्यांनी यादीच्या 2 ओव्हरमध्ये चौकार खेचलेत, पण त्या दोनही फलंदाजांना
इथे हात खुले करून दिले नाहीत ते शशिकांतने. समोर चेंडू होता, पंचांचं ऑब्झर्वेशन, आउटसाइड द ऑफ स्टंप, वाईट चेंडूचा मारा शशिकांत कडून. एक्स्ट्राची धाव इथे तो खर्च करतोय. 4 धावा त्याने दिल्यात. आता येस, गोलंदाजी करणाऱ्या टीम कडून वाईट चेंडूसाठी DRS इथून घेण्यात आला आणि थर्ड अंपायर या ठिकाणी चेक करतील की एक्झॅक्ट चेंडू वाईड आहे की नाही याचा डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोच. शशिकांत तलवडे बी कडून प्रयत्न करतो. फलंदाजांना मोठ्या फटक्यापासून त्याने थांबवलंय. 3 बॉल 3 सिंगल आल्या आणि त्यानंतर व्हाईट बॉलसाठी DRSचा वापर इथून केला गेलाय. आता बघायचं तिसऱ्या पंचाचा निर्णय काय येईल. तांडेल सर या ठिकाणी पूर्णपणे ऑब्झर्व करतात आणि फेअर डिलिव्हरी. शशिकांतचा हा चेंडू आणखीन एक डॉट बॉलची इथून सांगता झाले आणि आदरणीय पत्रकार अजयजी गायकवाड सरांचं देखील आगमन वरई क्रीडानगरीमध्ये होतं. अजयजी गायकवाड सरांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. तसेच त्यांच्या समवेत पत्रकार कांता हबळे सरांचं देखील आगमन होतंय. आल्या आल्या अजयजी गायकवाड आणि कांता हबळे सर या ठिकाणी विठू माऊळींचं पादुका दर्शन करत असताना, विठू माऊळींना या ठिकाणी वंदन करत असताना 42चा टार्गेट आणि स्कोर पोहोचला आता 37. अवघ्या 5 धाबांची गरज येणाऱ्या 12 चेंडूमध्ये. 12 चेंडूमध्ये अवघ्या 5 धावा संख्येची गरज आहे. शशिकांत शेळकेच्या या ओव्हरने फक्त 5 धावा त्याने खर्च दिला. म्हणजे अजूनही आम्ही फाईट करू शकतो, आम्ही हा सामना जिंकू शकतो, इथूनही पलटवार आम्हाला करता येईल हा कॉन्फिडन्स दिला शशिकांत शेळकेच्या ओव्हरने. इथे आल्यानंतर मन प्रसन्न करणारा हा देखावा अजय गायकवाड सर आणि कांता हबळे सर यांना बघू शकाल. प्रशांतदादा झांजे यांच्यासोबत चर्चा करत असताना या संपूर्ण क्रीडानगरीचं हे मनमोहक दृश्य पाहून खरं तर अजय गायकवाड सर आणि कांता हबळे सर देखील भारावून गेले असतील की इतका सुंदर अप्रतिम देखावा प्रशांत झांजे दादा, नितीन दादा झांजे, केतन दादा आणि संपूर्ण ग्रामस्थ मंडळ वरई यांनी प्रचंड मेहनतीने स्वर्गीय सुनील झांजे चषकाची ही स्पर्धा आयोजित केली. आणि थीम किती चांगली आहे बघा. विठू माऊळींची भव्य मूर्ती देखील तुम्ही बघू शकाल. त्याचबरोबर प्रत्येक स्टँडला आपण पाहतो की महाराष्ट्राला जी संत परंपरा लाभलेली आहे, संत तुकाराम महाराज स्टँड, संत ज्ञानेश्वर महाराज स्टँड, संत नामदेव महाराज स्टँड, संत एकनाथ महाराज स्टँड आणि त्याचबरोबर खेळाडू कक्ष देखील सेपरेट आहे, कॉमेंट्री बॉक्स देखील सेपरेट आणि पाहुण्यांना बसण्यासाठी भव्य दिव्य स्टेज देखील तुम्ही बघू शकाल. परफेक्ट नियोजन, नेटका असं आयोजन असणारी ही स्वर्गीय सुनील झांजे स्मृती चषकाची स्पर्धा. आजच्या रात्रीतला पहिला सामना इथे मिळालाय झटका. मॅच अजून बाकी आहे कारण विकेट आली आहे टीम वारेची. झटका विकेट नंबर 2. आपण या संपूर्ण आयोजनाचं कौतुक करतायत आपण अजय सर. मात्र एक विशेष अजून एक या संपूर्ण आयोजनाचं की जसं मागील वर्षी भारतीय जवान ज्योत जी थीम होती त्यावेळेस या संपूर्ण सर्व आयोजकांनी ठरवलं होतं की दररोज एक रिटायर्ड आर्मी या ठिकाणी बोलवायचं, त्यांना आमंत्रित करायचं आणि हॅलो चेक. आणि या वर्षीच्या या आयोजनामध्ये दररोज एक कीर्तनकार महाराज या स्पर्धेसाठी या व्यासपीठावरती आपणास दिसतील. हे देखील एक विशेष आहे या संपूर्ण स्पर्धेचं. नक्कीच या वर्षीचं आयोजन अगदी देखणं आणि दिमागदार आयोजन आहे. इथून सिंगलसाठी प्रयत्न केला फलंदाजांनी, एक सिंगल येईल. 4 धावा संख्येची इथून गरज आहे आता. चेंडू येते मात्र टोटल या इनिंगमधले 10 बॉल 4 मॅच बनू शकेल जर का हा गोलंदाज अर्थात कुमार शेळके जर येणाऱ्या 4 चेंडूमध्ये जर 4ही चेंडू निर्धाव टाकतोय तर मात्र थोडं प्रेशर बनू शकेल ते वारे संघाच्या फलंदाज. पण प्रयाग जो सेट बॅटर आहे ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत 4 चौकार आले तो प्रयाग स्ट्राइक वरती आहे. फटका भारी आहे, प्रॉपर कनेक्ट, टायमिंग बेमिसाल, गेम फिनिश, खेळ खल्लास. जिंकलाय तो मात्र वारे संघ.
तलवडे बीज संघाला पराभवाचा धक्का देत असताना वारेस संघ इथे विजय होत असताना वारेस संघाचं अभिनंदन. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच लगेच इथून आम्ही अनाऊन्स करतोय, ज्याच्या बॅटमधून 42 धावत संख्येचं टार्गेट असताना विस्फोटक बॅटिंग त्याने साकारली. 4 चौकार 1 षटकार, टोटल 27 धावत संख्येची खेळी साकारणारा, त्याचबरोबर गोलंदाजी देखील त्याने केली आणि विकेट हॅट्रिक कमावली. तो विकेट हॅट्रिक आणि 27